राकेश चव्हाण यांचं नाव आज देशभरात चर्चेत आहे, पण या चर्चेमागचं कारण अत्यंत भयानक आहे. कारण जेव्हा त्यांचा मृत्यूदेह परदेशातून घरी आणला गेला तेव्हा डॉक्टरांना त्यांच्या शरीरात एकही महत्वाचा अवयव सापडला नाही. ना हृदय, ना मेंदू, ना किडनी, काही शिल्लक नव्हतं. एका खलाशाच्या मृत्यूनं अख्ख्या देशाला हादरून सोडलं. चला जाणून घेऊया की संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. उत्तर प्रदेशातल्या देवरिया जिल्ह्यातल्या भनुवानी भागातलं लंगडा बाजार हे गाव. इथे राहणारे 33 वर्षाचे राकेश चव्हाण मर्चंट नेव्हीत खलाशी म्हणून काम करत होते. एक्सफिनिटी नावाच्या भारतीय एजन्सीच्या माध्यमातून राकेश नोव्हेंबर 2025 मध्ये एका मालवाहू जहाजावर कामासाठी दक्षिण अमेरिकेतल्या व्हेनेझुला या देशात गेले होते. घरात वृद्ध वडील, 2023 साली झालेलं लग्न आणि अवघ्या 6 महिन्याचा मुलगा ऋत्विक, असं राकेश याचं परिवार होतं. घरातला एकमेव कमवता माणूस म्हणून जबाबदारी पेलण्यासाठी राकेश परदेशी गेले होते. मे महिन्याच्या सुरुवातीला अचानक कंपनीच्या मुंबई कार्यालयातून राकेश यांच्या कुटुंबाला फोन आला. सांगण्यात आलं की जहाजावर काम करताना राकेश यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुसऱ्या दिवशी कंपनीने कुटुंबाला कळवलं की राकेशची वाचण्याची शक्यता फक्त 5% आहे आणि संध्याकाळपर्यंत त्याच्या मृत्यूची बातमी आली. मृत्यूचं कारण सांगितलं गेलं हृदयविकाराचा झटका. शव एका आठवड्यात भारतात पाठवलं जाईल असं आश्वासन कंपनीने दिलं होतं, पण प्रत्यक्षात महिनाभर काहीच हालचाल झाली नाही. राकेश यांचे वडील, पत्नी आणि रंजना मुंबईच्या कार्यालयात जाऊन विचारणा करत राहिले, तरीही ठोस उत्तर मिळत नव्हतं. अखेर 4 जून रोजी संध्याकाळी राकेश यांचा मृत्यूदेह देवरियातल्या त्यांच्या घरी पोहोचला. शवपेटी घरासमोर आली तेव्हा गावभर गर्दी जमली होती. वडिलांचे हात थरथरत होते. पत्नी दुखाने बेशुद्ध होण्याच्या स्थितीत होती, पण खरा धक्का अजून बसायचा होता. मृत्यूदेह पाहताच कुटुंबियांना जाणवलं की यात काहीतरी गडबड आहे, कारण संपूर्ण शरीरावर मोठे मोठे टाके घातलेले होते. व्हेनेझुलाकडून ना पोस्टमॉर्टम अहवाल पाठवलं गेला होता, ना मृत्यूचं नेमकं वैद्यकीय कारण स्पष्ट करणारा कोणताही कागद होता. या संशयामुळे कुटुंबियांनी जिल्हा अधिकाऱ्याकडे धाव घेतली आणि पुन्हा एकदा शवविच्छेदन करण्यासाठी मागणी केली. जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर बरहज पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे पोस्टमॉर्टम पार पडलं आणि इथेच या प्रकरणाला खरं वळण मिळालं. पोस्टमॉर्टम अहवालातून जे समोर आलं ते ऐकून उपस्थित सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. राकेश यांच्या शरीरात मेंदू नव्हता, हृदय नव्हतं, दोन्ही फुफ्फुसं गायब होती, यकृत आणि दोन्ही किडन्याही शरीरातील सापडल्या नाहीत. याशिवाय स्वादुपिंड, आतडे, थायरॉइड आणि श्वासनलिका असे एकूण 21 अवयव शरीरातून पूर्णपणे गायब असल्याचं डॉक्टरांनी नोंदवलं. शरीरावर मानेपासून पोटापर्यंत 22 टाके आणि एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत 21 टाके आढळले. मृत्यूदेह जवळपास महिनाभर डीप फ्रीजमध्ये ठेवला गेला होता, त्यामुळे मृत्यूचं नेमकं कारण ठरणंही डॉक्टरांना कठीण झालं. सामान्यपणे पोस्टमॉर्टम दरम्यान तपासणीसाठी काही नमुने घेतले जातात, हे खरं असतं, तरी या प्रकरणात संपूर्ण शरीरातले महत्त्वाचे अवयव शिल्लक नसणं हे कोणत्याही सर्वसामान्य प्रक्रियेत बसत नाही आणि याचमुळे संशय अधिकच गडद झाला. भारतीय खलाशींची संघटना असलेल्या फेडरेशन ऑफ सीफेअर्स युनियन्स ऑफ इंडिया या संस्थेनं हे प्रकरण अत्यंत गंभीर मानवाधिकार उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार कोणताही वैद्यकीय अहवाल न देता शव पाठवणं पूर्णपणे अस्वीकार्य आहे. कागदपत्रांमध्ये अनेक विसंगती आढळल्याचा दावा संघटनेनं केला आहे. तसेच कराराव्यतिरिक्त वेगळ्या जहाजावर राकेश यांची नियुक्ती झाल्याचंही समोर आलं आहे. यामुळे संघटनेनं भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि व्हेनेझुलातील भारतीय दूतावासाकडे तातडीनं हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. राकेश यांचे वडील रामदेव चव्हाण म्हणतात की कंपनीनं त्यांना सुरुवातीपासूनच अंधारात ठेवलं. आधी अपघाताची बातमी, मग जगण्याची कमी शक्यता आणि शेवटी अचानक मृत्यूची बातमी, असं सगळं इतक्या घाईत सांगितलं गेलं की काहीच स्पष्ट होत नव्हतं. आंतरराष्ट्रीय नियमानुसार परदेशात एखाद्या नागरिकाचा संशयास्पद मृत्यू झाल्यास संबंधित देशाने संपूर्ण वैद्यकीय अहवाल दूतावासाला देणं बंधनकारक असतं, पण राकेश यांच्या बाबतीत असं काहीच घडलं नाही. पत्नी रंजना चव्हाण यांनी पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय जल परिवहन मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाला ईमेल पाठवून न्यायाची मागणी केली आहे. गावातले लोकही या कुटुंबाच्या पाठीशी उभे असून पोलिसांनीही पीडित कुटुंबांना शक्य ती सर्व मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. व्हेनेझुला हा देश दक्षिण अमेरिकेतल्या अत्यंत गुंतागुंतीच्या भागात येतो. अमेरिकेत बेकायदेशीरपणे प्रवेश करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कुप्रसिद्ध मार्गाचा हा भाग मानला जातो, जिथून दरवर्षी हजारो लोक जीव धोक्यात घालून प्रवास करतात. याच भागात अंमली पदार्थाचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचं वारंवार समोर आलं आहे आणि परदेशी नागरिकांचं अपहरण करून त्यांची लूट केल्याच्या घटनाही या भागात नोंदवल्या गेल्या आहेत.
त्यामुळे राकेश यांच्यासोबत नेमकं काय घडलं, ते खरंच अपघातात मृत्युमुखी पडले की एखाद्या मोठ्या रॅकेटचे बळी ठरले हे अजून स्पष्ट झालेलं नाही. मात्र शरीरातून पूर्णपणे गायब झालेले अवयव अनेक प्रश्न निर्माण करतात. आता या प्रकरणाची सखोल चौकशी होणार का, संबंधित कंपनीवर कारवाई होणार का आणि राकेश यांच्या कुटुंबाला खरा न्याय मिळणार का, पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एका सामान्य कुटुंबाचा आधार असलेला तरुण 2 पैसे कमवण्यासाठी परदेशी गेला आणि परत आला तो फक्त एका रिकामा देह घेऊन. तुम्हाला काय वाटतं, राकेश चव्हाण यांच्यासोबत व्हेनेझुएलात नेमकं काय घडलं असेल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.